मला मुरली मोहोळांना सांगायचे, दादांना कशाला चॅलेंज करतात, त्यांची उंची फार मोठी आहे. आपण एक काम करा, मी तुमच्याबरोबर चर्चा करायला तयार आहे. खरं कोण होतं, कोणामुळे त्या गुंडाला पासपोर्ट मिळाला हे मी तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. मुरलीधर मोहोळ यांनी अजितदादांना चॅलेंज केलंय की पुणे मेट्रोवरून सध्या प्रचार सुरू आहे मोठा आणि पुणे मेट्रो कोण आणली, तुम्हाला काय वाटतं कोण आणली? मोदी आणली, मनमोहन सिंगांनी आणली, काय म्हणजे तुम्ही काय प्रचारात कुठलाही प्रोजेक्ट करण्याच्या अगोदर त्याला आपल्याला परवानग्या द्याव्या लागतात, मंजुरी घ्यावी लागते, त्यानंतर त्याला निधी दिला जातो, त्याच्यानंतर टेंडर होतं, मग भूमिपूजन होतं, मग लोकार्पण होतं. दादा जी भूमिका मांडत होते, प्रक्रिया जिथून सुरू झाली ती दादांच्या काळामध्ये त्या ठिकाणी सुरू झाली होती. आता याच्यामध्ये काही प्रमाणात जे मोठे नेते या शहरातले आहेत, भाजपचे आहेत, त्यांना त्यांच्या नेत्यांची बाजू घ्यावी लागते. आता काल बोलत असताना कुठंतरी जेव्हा पासपोर्टचा एका गुंडाचा विषय हा दादांनी काढला, तेव्हा कुठेतरी मुरली मोहोळ हे कुठेतरी चिडले आणि त्यांनी सांगितलं, हिम्मत असेल तर समोरासमोर आपण बसूया. मला मुरली मोहोळांना सांगायचे, दादांना कशाला चॅलेंज करतात, त्यांची उंची फार मोठी आहे. आपण एक काम करा, मी तुमच्याबरोबर चर्चा करायला तयार आहे. खरं कोण होतं, कोणामुळे त्या गुंडाला पासपोर्ट मिळाला हे मी तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. पण अजून एक गोष्ट, जैन हॉस्टेलच्या बाबतीत तुम्ही डायरेक्ट दिल्लीमध्ये तुमचा कॉन्टॅक्ट वाढवल्यामुळे, नाहीतर तुमचा कॉन्टॅक्ट डायरेक्ट दिल्लीपर्यंत असल्यामुळे तुमचा खरा गेम कुणी या महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांनी केला हे सुद्धा त्या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्टपणे, लोकात नव्हे कानात नक्कीच त्या ठिकाणी मी सांगेन. भाजप असंही म्हणते कारभारी बदला म्हणतायत ते, पण 2017लाच कारभारी बदलून अजितदादांना म्हणजे लोकांनी निर्णय दिलेला आहे आणि आता परत त्यांच्याच काळात जे आहे ते उड्डाणपूल पाडले गेले, आमच्या काळात बांधले गेले. म्हणजे एकत्र सत्तेत असताना जे मुरलीधर मोहोळ दादाचे गोडवे गात होता ते अचानक एवढ्या खालच्या ह्याच्यावर कसं काय आले, काय वाटतं? काय की मुरली मोहोळांना असं वाटतं की या शहरामध्ये जर भाजपचे उमेदवार निवडून नाही आले तर पूर्णपणे खापर त्यांच्या डोक्यावर त्या ठिकाणी फोडलं जाईल. आणि तशी आज परिस्थिती दिसते. भाजप आज धोक्यात गेलेला आहे. त्यामुळे कुठंतरी मुरली भाऊ हे घाबरलेले आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि घाबरल्यामुळे आज ते सातत्याने त्या ठिकाणी कुठंतरी भूमिका बदलतात असं आपल्याला म्हणावं लागेल. पण 17ला लोकांनी भाजपला निवडून दिलं असलं तरी भाजपने या शहरामध्ये कशा पद्धतीने कारभार केला हे लोकांनी फार जवळून बघितलेलं आहे. हे जे काही ट्रॅफिकचे आकडे मी तुम्हाला सांगितले, ॲक्सिडेंटचे आकडे सांगितले, भ्रष्टाचारचे आकडे सांगितले, हे गेल्या 5 ते 6 वर्षांमधले आहेत. त्यामुळे लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर ज्या पद्धतीने पुणे शहराचा विकास व्हायला पाहिजे तो न झाल्यामुळे 100% कारभारी इथं असणारे सामान्य लोक हे बदलतील. अजितदादा, त्यांचा पक्ष, त्याच्याचबरोबर त्यांना साथ देणारा आमचा तुतारी हा पक्ष हे एकत्रित येऊन सत्ता ही नक्कीच आपल्या विचाराचं येईल असा आम्हाला विश्वास वाटतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.